रागद्वेष विमुक्तेस्तु विषयानींद्रियेच्चरण आत्मवशैर्विधीर्यात्मा प्रसादमधी गच्छति. 64. राग, आसक्ती, द्वेष आणि अनासक्ती. विमुक्त हे यापासून जो मुक्त झाला आहे तो. तू परंतु विषयान, इंद्रिय विषय, इंद्रिये हे इंद्रियांनी, चरण वावरणारा, आत्मवशय हे स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या, विधेय आत्मा, नियमित स्वातंत्र्याला अनुसरणारा, प्रसादम भगवंतांची कृपा, अधिगच्छती प्राप्त करतो. पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वांनुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. तात्पर्य: यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यतः इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत इंद्रिये भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही क्षणी पतन होण्याचा संभव असतो. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याला विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते आणि इतर कशाचीही आस्था नसते, म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तींपासून मुक्त असतो. जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल तर तो असे कधीही करणार नाही की जे सामान्यतः त्याने आपल्या तृप्तीकरिता केले असते. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंतांची अहेतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहेतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो.